शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला महत्त्व आहे, पण राधानगरी तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे। तालुक्यात 14 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, पण केवळ 4 पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत असून तब्बल 10 पदं रिक्त आहेत। त्यामुळे 4 अधिकाऱ्यांवर तालुक्याचा भार पडत असून पशुधनाला वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत। राधानगरी हा शेतीप्रधान तालुका आहे। तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय, शेळीपालन आणि पशुपालन केलं जातं। शेतीचा वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी पशुपालनाकडे वळले आहेत। गायी, म्हशी आणि शेळीपालनातून शेतकऱ्यांना आधार मिळत असल्यानं या व्यवसायाचं महत्त्व वाढलंय। तालुक्यात सुमारे 45,000 म्हशी, 21,000 गायी आणि 11,000 शेळ्या असं एकूण 77,000हून अधिक पशुधन आहे। एवढ्या मोठ्या पशुधनासाठी केवळ 4 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर हजारो जनावरांची जबाबदारी पडली आहे। त्यामुळे दुर्गम भागातील जनावरांना वेळेत सेवा मिळत नाही। अधिकाऱ्यांची प्रचंड धावपळ होत असल्यानं उपचारास विलंब होतोय। पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतोय। अशावेळी उपचार, लसीकरणाची गरज असते। मात्र मनुष्यबळाच्या अभावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर परिणाम होत आहे। त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे। पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्यानं पशुधनाचं आरोग्य कसं जपायचं, जनावरांना वेळेत उपचार कोण देणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत। शासनानं तातडीनं रिक्त पदं भरून पशुवैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे।